श्रीराम. आता आपण 12वा श्लोक बघूया. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. श्रीराम. आयुष्यातील दुःख उगाळत बसू नये असे आव्हान श्री समर्थ करतात. सुख आणि दुःख हे ऊन पावसाच्या खेळाप्रमाणे असतात. त्याचे चिंतन करण्यात वेळ वाया घालवू नये. दुःखाचा स्वीकार करून त्यातून मार्ग काढावा. काळजी चिंता याने प्रश्न सुटत नाहीत. सारासार विचार वापरावा. ममत्वाचा त्याग करावा, म्हणजेच देहबुद्धी सोडून द्यावी. ममत्वामुळे बंधनात अडकायला होते. शरीरात राहून कर्तव्य पार पाडताना मन मात्र अलिप्त ठेवावे. असे करताना देही असूनही विदेही अशी अवस्था प्राप्त होऊन मनुष्य मुक्ती अनुभवतो. दुःख उगळल्याने शोक व चिंता वाढते. आत्मा व अनात्माचा विवेक करावे. देहबुद्धीचे आत्मबुद्धी करावी आणि विदेही अवस्था प्राप्त करून मुक्ती भोगावी. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.